मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी एक बाउल घेतलेला आहे। आता त्यामध्ये तांदळाचं पीठ घालूया। किसलेला बटाटा घातलाय आणि हा बटाट्याचा किस मी 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे। बारीक रवा घालायचा। शेंगदाण्याचे कूट घालूया। जिरं घालू आणि हिरव्या मिरचीचे तुकडे, चवीपुरते मीठ घालायचं। आता त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून झाल्यावर मिक्स करून घेऊया। आणखी 1 वाटी पाणी मी घेतलेलं आहे। आता हे पाणी थोडे थोडे करून बॅटरमध्ये घालू। मिश्रण थोडे घट्ट आहे तर आणखी थोडे पाणी घालूया। आता पॅनला थोडे तेल लावू। इथे मी